स्वागत करते आपल्या किचनमध्ये। तर आज मी इथे बनवणार आहे आषाढ स्पेशल चिकन थाळी। तर यामध्ये चिकन रस्सा, चिकन सुक्कं आणि आळणी रस्सा हे बनवणार आहे। तर एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम स्वादिष्ट अशी ही रेसिपी आहे। तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। चिकन थाळी बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेले। आता त्यामध्ये मीठ घालून घेऊया आणि हळद घालून घेऊया। तर हळद आणि मीठ घालून आपल्याला हे चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचे, चिकनच्या पीसला लावून घ्यायचे आणि हे मॅरिनेट व्हायला थोडा वेळ आपल्याला ठेवून द्यायचे। तर इथं मी हळद मीठ लावून घेतलेले। आता थोडा वेळ हे असंच आपण झाकून ठेवणार आहोत आणि नंतर 5 ते 10 मिनिटानंतर आपण चिकन सूप बनवायला घेणार आहोत, रस्सा बनवायला घेणार आहोत। तर इथं चिकन शिजवण्यासाठी मी कुकर ठेवलेला गॅसवरती, त्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे। 2 मोठ्या आकाराचे कांदे इथं चिरून घेतलेले आहेत आणि आता कांदा इथं मी लाल थोडासा पिवळसर होईपर्यंत थोडासा तेल न टाकता भाजून घेतला आहे। आता थोडासा कांद्याचा कलर बदलला आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे। 2 ते 3 पळ्या तेल टाकून घ्यायचं आणि तेलामध्ये कांदा आपल्याला चांगला लाल मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, चांगला शिजवून घ्यायचा आहे तेलामध्ये। तर इथं कांदा आपला चांगला लाल शिजवून घेतल्यानंतर आपण जे हळद मीठ लावलेलं जे चिकन आहे तर ते मॅरिनेट झालेलं आहे चांगलं 10 ते 15 मिनटं। आता इथं कांदा बघा तळलेला आपला चांगला, तर त्यामध्ये ही चिकनचं पीस टाकून घेतलेले आहेत। आता या चिकन आपल्याला चांगलं या तेलामध्ये आणि कांद्यामध्ये परतून घ्यायचे आणि सारखं हलवत राहायचे, म्हणजे आपले चिकनचे पीस खाली चिकटत नाहीत, लागत नाहीत। तर ह्याला आपल्याला आता मिठाचं पाणी सुटतं, तर त्यासाठी मी आता हे थोडंसं परतून घेतलं आहे 5 मिनटं आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि झाकणामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या चिकनला पाणी सुटतं आणि ते खाली चिकटत पण नाही। आणि ते जे मिठाचं पाणी सुटलेलं जे असतं तर त्या पाण्यामध्ये आपल्याला हे चिकन चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथं पाणी सुटलेले चिकनला आपल्या त्या पीसला। तर थोडं थोडं असं वरचेवर हे हलवायचं, म्हणजे खाली लागलेलं नसावं म्हणून बघण्यासाठी। तर इथं आपले चिकन आता चांगलं शिजत आलेलं आहे। असंच वरचेवर 2 ते 3 वेळा असंच हलवायचं आणि त्यातलं जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे पाणी ओतायचं नाही। तर इथं कोथिंबीर चिरून मी ह्या पाण्यात टाकलेली, कारण हे पाणी आपण आता त्याच्यामध्ये ओतून देणार आहे चिकनमध्ये। तर त्या पाण्यात आता हे कोथिंबीर पण टाकली आणि हे आता चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचे। तर इथं बघा आपण पाणी टाकलेलं आहे आणि आता हे चिकन शिजत आलेलं आहे, चांगलं शिजलेलंच आहे, म्हणजे चिकनला शिजायला उशीर लागत नाही। तर इथं पाणी आता जेवढं आपल्याला पाहिजे, जेवढं रस्सा आपल्याला बनवायचा आहे तर तेवढं आपण ह्यामध्ये पाणी टाकून हे ते पाणी त्यामध्ये ओतून, तर इथं मी 2 वेळा पाणी थोडं थोडं ओतलेलं आहे गरम करून। तर हे झालं आपलं आळणी चिकनचा रस्सा। आता हे चिकन आपलं पूर्ण शिजलेलं आहे। आता आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी इथं मी धने 2 चमचे आणि जिरं 2 चमचे घेतलेलं आहे। आता हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं मीडियम गॅसवर। आणि इथं खोबरं खिसून घेतलेलं, ते खोबरं पण या धने जिऱ्यामध्ये भाजून घ्यायचे आणि हे आपल्याला वाटण सुक्कं कोरडं पहिल्यांदा वाटून घ्यायचे। आणि नंतर इथं कांदा चिरून घेतलेले 2 चांगलं भाजून घ्यायचा आहे हा कांदा आणि त्यामध्ये कांदा, लसूण, कोथिंबीर, आलं, परत टोमॅटो आणि हे सुक्कं वाटण हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे, ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे। तर इथं आपलं हे वाटणही तयार झालेलं आहे। आता आपण सुक्कं चिकन आणि रस्सा बनवणार आहोत, त्यासाठी हा मसाला आपण इथं कढईमध्ये तेल टाकून हा मसाला वाटण बनवलेलं ते परतून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपलं लाल तिखट, जो कांदा लसूण मसाला असतो तो मसाला टाकून हे चांगलं आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। आणि मीठ, तर चवीनुसार जसं मीठ पाहिजे तसं आपण टाकायचे। तर इथं मी चिकन मसाला टाकून घेतलेला आहे। आता हा मसाला आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा, तर त्यासाठी हळदी मिठाचं जे पाणी असतं, जे हळदी मिठाचं शिजवलेलं होतं आळणी रस्सा, तो थोडासा टाकायचा इथं आणि हा आपला मसाला याच्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे। तर इथं मसाला आपला तयार झालेला आहे आणि अशा प्रकारे इथं तेल सोडलं मसाल्याने की आपला मसाला पूर्ण चांगला शिजलेला आहे।
तर इथं जे हळदी मिठाचा आपला जो रस्सा होता तर त्यातले मी पीस काढून घेतलेले आहेत आणि जो आपण परतलेला मसाला आहे तो रश्श्यासाठी जेवढा टाकायचा तेवढा आपण त्यामध्ये टाकून ठेवतो आहे आणि उरलेल्या मसाल्यामध्ये आपण जे चिकनचे पीस काढलेले आहेत सुक्कं बनवण्यासाठी तर ते पीस आपल्याला ह्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. तर इथं मी सगळे पीस त्याच्यामध्ये टाकून घेते आणि थोडंसं हळदी मिठाचा जो रस्सा होता तर ते सुद्धा काढून ठेवलेला आहे आणि थोडासा यामध्ये टाकून घेतला आहे. तर इथं मसाला थोडंसं चिकनच्या पीसबरोबर रस्सा टाकल्यामुळे काय होतं तर आपला जो मसाला असतो तो चिकनच्या पीसमध्ये चांगला मुरतो आणि जे पीस आहेत तर ते टेस्टी लागतात. तर इथं आपण चांगलं परतून घेतलेलं आहे, त्यामध्ये कोथिंबीर चिरून टाकलेली आणि थोडा वेळ असं झाकून ठेवायचं आणि वाफलून घ्यायचं आहे आपल्याला त्या मसाल्यामध्ये पीस आपले हे चिकनचं. तर हे सुक्कं चिकन असं बनवलं ना की एकदम टेस्टी असं लागतं. तर इथं वरच्यावर हे आपल्याला असं झाकून थोडंसं ठेवायचं आहे आणि थोडं थोडं हलवायचं आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. तर इथं आपलं चिकन चांगलं झालेलं आहे, परतून झालेलं आहे. आता मी हे पीस काढून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी ओतणार आहे, जो आपला उरलेला मसाला राहतो जो कढईमध्ये त्यात. तर आणि जो आपण हळदी मिठात जो मसाला टाकलेला होता रस्सा बनवण्यासाठी तर तो रस्सा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला रस्सा बनवून घ्यायचा आहे. तर इथं पाणी आपलं थोडं गरम झालं हे की ह्याच्यामध्ये हे टाकून घेतलं आहे आणि आता इथं आपला रस्सा हा आपण कढवून घ्यायचा आहे असा. तर इथं रश्श्याला चांगली उकळी फुटायला लागलेली आता. तर आपल्याला 10 ते 15 मिनटं हा रस्सा चांगला उकळून द्यायचा आहे आणि तोपर्यंत भाकरी बनवून घ्यायची आहे. तर इथं भाकरी झाली आपली करून. आता भाकरी झाली, सुक्कं चिकन झालं आणि रस्सा झाला, आळणीसुद्धा झालं. तर एकदम सोप्या पद्धतीने इथं ही रेसिपी मी केलेली आहे. तर कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर मस्त अशी आपली भाकरी पण झालेली. सुक्कं चिकन, आळणी रस्सा आणि आपला चिकनचा रस्सा. तर आपली ही चिकन थाळी, आषाढ स्पेशल चिकन थाळी ही तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.